अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो म्हणजेच 9 एप्रिल पासून जो सप्ताह चालू होणार आहे, म्हणजेच उद्यापासून. हो, उद्या 9 एप्रिल 2026 उद्या आहे गुरुवार आणि उद्यापासून आपल्या अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला सुरुवात होते आहे. आणि उद्यापासून ते 15 एप्रिल पर्यंत 7 दिवस हा सप्ताह चालू असणार आहे. जवळच्या दीनदयाळ स्वामी समर्थ केंद्रामध्ये नक्कीच तुम्ही सामूहिक पद्धतीने सेवेला रुजू व्हा आणि तिथे सामूहिक पद्धतीने तुम्ही वाचन केलं गुरुचरित्र ग्रंथाचं तर अतिशय उत्तम. 100 पटीने जास्त तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी स्वगुरु एकट्याने जरी पारायण केलं तरी सुद्धा चालेल. पण प्रयत्न करा की केव्हा ना केव्हा एकदा तरी सामूहिक पद्धतीने नक्कीच तुम्ही पारायणामध्ये सहभाग घ्याल. तर मंडळींनो, त्याच पद्धतीने तुम्हाला सांगू इच्छिते की आता उद्यापासून जे आपलं पारायण चालू होणार आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं, ते ग्रंथाचं पारायण आता खूप जण पहिल्यांदा करत आहेत. खूप जणांनी केलेले सुद्धा आहे याच्या आधी आणि खूप जणांचे अनुभव आले सुद्धा आहेत. हो, अनुभवावरून तुम्हाला कळालं असेल की याच्या थंब वरून सुद्धा कळालं असेल की याच्या व्हिडिओचा विषय काय आहे. मी एकच सांगू इच्छिते, उद्यापासून तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करणार आहात. पण सोबतच मी एक सांगेल की या सप्ताह काळामध्ये म्हणजेच 7 दिवसामध्ये नक्कीच दत्त महाराज तुमची नक्कीच परीक्षा घेणार म्हणजे घेणारच. हे मी माझ्या स्व अनुभवावरून सांगते आहे आणि खूप लोकांना अनुभव असे आलेले आहेत. म्हणून मी सांगते आहे, जेव्हा केव्हा असं नाही की सप्ताह काळामध्येच तुम्ही जेव्हा केव्हा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करता, त्यातल्या त्यात ज्यावेळेस सप्ताह काळामध्ये करतात त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे किंवा दत्त जयंतीच्या वेळेस आपण जर सप्ताहामध्ये सहभाग घेतला तर दत्तांची जी काही म्हणतात ना किंवा अस्तित्व ते त्या काळामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असतं. आणि त्याचबरोबर आता स्वामी पुण्यतिथी निमित्त स्वामी महाराज असेल किंवा दत्त महाराज असेल यांचं सुद्धा जे काही अस्तित्व आहे ते मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असतं. त्यामुळे आपल्याला या सप्ताह काळामध्ये आपण ज्यावेळेस श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो, घरामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल, काही ना काहीतरी आपल्याला थोडेफार तरी आपल्याला समोर संकटांना अडचणींना जावंच लागणार आहे. काही ना काही त्रास होणारच आहे. तर त्याच गोष्टीबद्दल आजच्या व्हिडिओ संपूर्ण माहिती मला सांगणार आहे. आणि हो, हा काय कुठलाही घाबरवण्याचा व्हिडिओ नाही आहे. फक्त तुम्हाला संकेत देते आहे की अशा गोष्टी घडू शकतात, पण आपल्याला घाबरून जायचं नाही आहे. दत्त महाराज काही खूप जास्त कठोर परीक्षा घेत नाहीत आणि 7ही दिवस घेत नाहीत, हे पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. पण नक्कीच सविस्तर माहिती आहे तर आपण समोर जाऊन बघूयात. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी आपण आता उद्या सकाळी संकल्प करून आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत. आता खूप जणी मला प्रश्न विचारला होता कमेंट बॉक्समध्ये की ताई, पारायणाची वाचनाची योग्य वेळ काय आहे. आता तुम्ही केंद्रात पारायण करणार असाल तर तुम्ही जवळच्या केंद्रात विचारा तुमच्या की केव्हा पारायणाचं सुरुवात होणार आहे आणि संपणार आहे. त्या बॅच मध्ये जाऊन तुम्ही तिथे आपण नाव म्हणजे तिथे दिलेलं आहे ज्या बॅच मध्ये, त्याच टायमिंगला तिथे वाचन होणार आहे. तुमच्या जवळच्या केंद्रात जाऊन तुम्ही विचारू शकता. आता सोबतच आता मी अजून एक इथे सांगेल की ज्यांना कोणाला जे कोणी व्यक्ती किंवा जे कोणी ताई दादा जे जवळच्या दीनदयाळ स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने पारायणाला बसणार आहे, त्यांनी आज संध्याकाळीच किंवा आज दिवसभरामध्येच केंद्रात जाताना चौरंग सोबत घेऊन जायचं आहे. सोबत तुमची पोथी असेल, त्याच्यावरती वस्त्र झाकलेलं असावं, शुभ्र वस्त्र धुतलेलं. झाकलेल्या वस्त्रामध्ये पोथी, एक चौरंग तुम्हाला जाऊन तिथे आजच जाऊन ठेवायचा आहे आणि तिथे आपली जागा निश्चित करायची आहे. जवळच्या तुमच्या केंद्रातल्या दादांना फोन लावून विचारा, सेवेकरांना विचारा की आम्ही केव्हा येऊन आम्ही तिथे आमचा चौरंग ठेवू शकतो. तिथे तुम्हाला केंद्रात जर तुमच्या चौरंग तिथे ठेवून ऑलरेडी भेटत असेल तिथे तर तुम्ही ठीक आहे, फक्त पोथी घेऊन जा. नसेल भेटणार तर तुम्हाला स्वतःच्या घरातून चौरंग घेऊन जावा लागेल किंवा पाठ घेऊन जावा लागेल पोथी ठेवण्यासाठी आणि तुम्हाला तिथे जागा निश्चित करावी लागेल तुमची. आणि जर जागा नाही भेटत तर तुम्हाला स्वगृही पारायण करावं लागेल, हे पण मी तुम्हाला सांगते. त्यामुळे आजच दिवसभरामध्ये फोन करा आणि विचारून घ्या जवळच्या केंद्रात की केव्हा येऊन आम्ही आमची जागा तिथे निश्चित करू शकतो किंवा आम्ही जागेवर आमच्या पोथी किंवा चौरंग ठेवू शकतो, हे तुम्ही विचारून घ्या. हे पण तुम्हाला सांगते आहे. त्यानंतर आता येऊया मेन मुद्द्यावर, ते म्हणजेच काय, तर उद्या आपण सकाळी संकल्प करून पारणाच्या वाचनाला सुरुवात करणार आहोत. आणि पारणाच्या वाचनाची वेळ मी परत सांगते आहे, पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंतच वाचन करायचं आहे. खूप जण म्हणतात की ताई आम्हाला जॉबमुळे जमत नाही सकाळी, त्यामुळे आम्ही रात्री वाचू का संध्याकाळी वाचू का, तर नाही, नियम मोडायचा नाही आहे. त्याचे उलट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. आणि परमपूज्य गुरुमारांनी सुद्धा सांगितलं की जे नियम मोडतात त्यांना त्याची फळश्रुती मिळणार नाही पारणाची. म्हणून नियमांना धरूनच चला. आपण कोणीही नाही ते नियम मोडणारे, एवढे मोठे आपण नाही. म्हणून सांगते आहे, फक्त दुपारी 12 ते 12:30 टाइम स्किप करायचा, तिथे वाचायचं नाही. दत्त महाराज भिक्षेची टायमिंग असतो, वेळ असते म्हणून.
फक्त पहाटे 3 वाजल्यापासून ते तुम्ही दुपारी 4 पर्यंत तुम्हाला वाचन करता येणार आहे, 4च्या पुढे नाही. हा नियमच आहे म्हणून सांगते आहे. आता ज्यावेळेस आपण आता उद्यापासून वाचनाला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस आपला पहिला दिवस खूप छान जाईल. थोडीशी धावपळ होईल, आपल्याला सवय नसल्यामुळे, आणि नियम पाळायला सुद्धा आपली जरा धांदल उडू शकते. पण नक्कीच शांत डोक्याने, काही गडबड होणार नाही आहे, हा मनात निश्चित ठेवायचा आहे. आणि 7 दिवस दत्त महाराज आपल्याकडून, स्वामी महाराज आपल्याकडून पारायण पूर्ण करून घेणारच आहेत, हा विश्वास मनात ठेवायचा आहे. त्यांच्याकडे मनापासून आज विनंती करा. विनंतीचा नारळ सुद्धा आज केंद्रात ठेवायला विसरू नका किंवा घरामध्ये ठेवायला विसरायचं नाही आहे. आता पहिला दिवस थोडा धावपळीत जाईल किंवा नियम पाळण्यामध्ये पण धांदल उडू शकते. त्याचबरोबर दुसरा दिवस होईल, तिसरा दिवस येईल, आणि या सप्ताह काळाच्या 7 दिवसाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दत्त महाराज तुमची नक्कीच परीक्षा घेतील. ती म्हणजे काय? आता मी एक सांगेल की पहिला दिवस चांगला गेला, दुसऱ्या दिवशी काय होऊ शकतं, अचानकपणे तुम्हाला थोडाफार त्रास होऊ शकतो. म्हणजेच काय, शारीरिक त्रास. म्हणजेच काय, थोडं थंडी वाजून ताप येणे, थोडंफार म्हणजे तुम्हाला शारीरिक म्हणजे काय, बसले आहे तर उठायला थोडासा, म्हणजे कोणाचे पाय गळून येतात, कोणाचे पायाला गोळे येतात, कोणाचे पाय दुखतात, कोणाला जे नाही त्या समस्या त्या सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जाणवू लागतात, किंवा अशा काही गोष्टी घडतात की जेणेकरून घरामध्ये वादविवाद होऊ शकतात. नक्कीच आपल्या शब्दाला शब्द घरामध्ये लावू शकतो. आपण कितीही कंट्रोल करू तरी सुद्धा आपल्या घरात वादविवाद होऊ शकतात. पण घाबरायचं नाही आहे. फक्त एवढं समजायचं की दत्त महाराज आपली परीक्षा घेत आहेत. ते बघतात की जो सेवेकरी आपल्याला एवढं श्रद्धास्थानी ठेवून आपलं जे काही पारायण करतो आहे तो त्या योग्यतेचा आहे की नाही. तो ते पारायण कितीही अडचणी आल्या तरी पारायण मध्ये सोडतो की कंटिन्यू करतो, हे पण दत्त महाराज बघतात. म्हणून सांगते आहे की आपल्याला या सुरुवातीच्या दिवसामध्ये थोडाफार शारीरिक त्रास होऊ शकतो. आपल्याला त्यानंतर घरामध्ये वादविवाद होऊ शकतात. काही ना काहीतरी आपल्याला कुणीतरी आपल्याला म्हणजे असं उकसवू शकतं किंवा आपल्याला चीड यावी, आपल्या तोंडातून अपशब्द निघावे, घरात भांडण होऊ शकतात, काही ना काहीतरी होऊ शकतं. सोबत असे पण काही अनुभव आहेत, हे स्वतःच्या मनाने सांगत नाही तर खूप लोकांचे अनुभव आहेत जे आजतागायत मला पारायणातून कमेंट्स मध्ये आलेले आहेत ताईंचे. ज्यांचा मासिक धर्म होऊन गेला आहे त्यांना सुद्धा सप्ताह काळामध्ये महिलांना मासिक धर्म आलेला आहे. ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. ज्यांचा मासिक धर्म सप्ताहाच्या नंतर 15-20 दिवसांनी येणार होता तो सप्ताह काळातच आलेला आहे. ह्या सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून सांगते आहे, जर तुम्हाला पारायण काळामध्ये जर तुमचा मासिक धर्म होऊन गेला तरी सुद्धा तुम्हाला समजा मासिक धर्म आला तर घाबरून जायचं नाही. काही ना काहीतरी म्हणतात ना, वाईट शक्ती असतात किंवा आपले प्रारब्ध असतात जे आपल्याला हे पारायण पूर्ण करू देत नाहीत आणि तेच आपल्याला ह्याच्यामध्ये अडथळे आणत असतात. पण आपण टिकून राहायचं आहे. आपला जर मासिक धर्म आला, महिलांना डबल आला, समजा पुढे आहे पण लवकर आला, तर मासिक धर्माच्या वेळेस महिलांनी बाजूला बसावं. घरातल्या पुरुष मंडळींकडून किंवा मैत्रीण असेल, मित्र असेल, कोणीतरी असं शेजारी त्यांच्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि 7 दिवस म्हणजे तुमचं मासिक धर्म पूर्ण होईपर्यंत घरात कुठेही शिवत करायची नाही. आणि घरामध्ये 2 टाइम गोमूत्र देखील आपल्याला शिंपडायचं आहे. म्हणून सांगते की हे म्हणजे मी तुम्हाला खोटं काही सांगते, खरे अनुभव आहे. तुम्ही माझ्या जुन्या गुरुचरित्राच्या व्हिडिओवरती जाऊन कमेंट्स बॉक्समध्ये वाचू शकतात की लोकांना हे खरं पटलेलं आहे, लोकांना हे अनुभव आलेले आहेत. काही काहींचे तर असे अनुभव आहेत की आम्ही अक्षरशः म्हणजे पारायण काळामध्ये आमचं जे काही आम्ही कलश ठेवला होता, नारळ ठेवला होता, त्या नारळाला सुद्धा म्हणजे आम्ही पारायण केंद्रामध्ये वाचन करून आलो आणि घरी आलं तर बघितलं तर त्या नारळाला पहिल्या दिवशी तडा गेला होता. पूर्ण त्याला भेग पडली होती नारळाला. असे सुद्धा अनुभव आहेत. म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट घडणार होती, त्या श्रीफळाने स्वतःवर घेतली असते आणि त्याच्यामुळे आपल्याला मंगल कलश हा घरी पारायण करत असताना आपल्याला ठेवायचा असतो. कारण केंद्रामध्ये भरपूर ऊर्जा असते, त्यामुळे केंद्रात अशा काही वाईट गोष्टी घडत नाहीत. पण घरामध्ये आपण ज्या घरामध्ये राहतो, जे काही वास्तू आपण विकत घेतली आहे ते वास्तूमध्ये भरपूर प्रमाणात वास्तुदोष असतात, निगेटिव्हिटी असते, वाईट शक्ती असते, ती हे आपल्याला पारायण करू देत नाही आणि आपल्याला काही ना काहीतरी शारीरिक त्रास होत असतो. सोबत ज्यावेळेस मी वाचन करतात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये सतत विचार येतात, लवकर उरक बाबा, किती वेळ बसायचं, अजून कधी संपतंय. मन भरकटून टाकतं अक्षरशः सुरुवातीच्या दिवसांमध्ये. कुठेतरी सारख्या दुसऱ्या विचारांमध्ये वाईट विचार मनामध्ये येणे, हे सगळं काही होत असतं ना, ते आपल्या शरीरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे ते तुम्हाला तुमच्या बाजूत ह्या सर्व गोष्टी घडवून आणत असते, जेणेकरून तुम्ही ह्या पारायणातून उठावं. आणि कारण कसं असतं, ज्यावेळेस आता गुरुचरित्र हा 5वा वेद आहे, त्यातला प्रत्येक शब्दामध्ये अमृतकण साठवलेला आहे. आणि ज्या घरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन होतं तिथे दत्त महाराज सूक्ष्म स्वरूपात तिथे उपस्थित असतात म्हणजे असतात.
आणि दत्त महाराज सूक्ष्म स्वरूपात असल्यामुळे तिथल्या वाईट शक्तींना, वाईट गोष्टींना, नकारात्मक ऊर्जेला त्रास हा होत असतो. त्यामुळे तिला त्रास झाला की ती तुम्हाला त्रास देते आणि तुम्हाला त्या पारणातून ती खंडित करण्याचा प्रयत्न करते, पण तुम्हाला व्हायचं नाही आहे. तुम्हाला काही झालं तरी तुमचं पारायण अर्धवट सोडायचं नाही. फक्त मासिक धर्म, सुतक, विटाळ जर आला तरच दुसऱ्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे, पण तुम्हाला स्वतः ते पारायण करता येणार नाही. पण घरातल्या इतर व्यक्तींकडून ते वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे, हे पण मी तुम्हाला सांगते आहे. म्हणून अशा जर गोष्टी काही झाल्या तर घाबरायचं नाही. समजायचं की दत्त महाराज माझी परीक्षा बघत आहेत की मी हे पारायण पूर्ण करू शकते की नाही. आणि जर तुम्ही त्या परीक्षेला तुम्ही सामोरं गेलात आणि तुम्ही उत्तीर्ण झाला तर समजा की तुमच्या आयुष्यातले बरोबर जे काही संकट, अडचणी आहेत ते दूर होणार आहेत. आणि सोबत तुमची जी काही इच्छा होती हे पारणा काळामध्ये ती सुद्धा दत्त महाराज, स्वामी महाराज नक्कीच तुमची पूर्ण करतील. आता मी स्व अनुभव तुम्हाला सांगते. प्रत्येक वेळेस मी सप्ताह काळामध्ये हा माझा अनुभव सांगते, कारण की भरपूर नवीन सेवेकरी आपल्याला रोजच्या रोज आपल्याला जॉईन होत आहेत आपल्या युट्यूब चॅनलला. त्यामुळे सांगते आहे, जे पहिल्यांदा आता हे पारायण करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा अनुभव खूप महत्वाचा ठरेल माझा. त्याप्रमाणे सांगते. आता ज्या वेळेस मी या नवीन वास्तूमध्ये आता येऊन 5-6 वर्ष झाली आहेत त्या वास्तूमध्ये येऊन, पण ज्या वेळेस मी या वास्तूमध्ये पहिल्यांदा पारायण केलं, नवीन वास्तू होती, त्या वास्तूमध्ये पहिलं पारायण होतं आणि मी घरातच पारायण केलं होतं. पारायण काळामध्ये माझा पहिला दिवस खूप छान गेला. दुसऱ्या दिवशीपासून, तिसऱ्या दिवशीपासून अचानकपणे घरात कोणालाही काही ती म्हणजे सर्दी, खोकला, ताप काही नव्हता किंवा कोणी काही आजारी नव्हतं की जेणेकरून वासाने मला होऊन जाईल किंवा व्हायरल इश्यू मी आजारी पडेल असं काही नव्हतं. तर अचानकपणे मला थंडी वाजून खूप ताप आला. एवढा ताप म्हणजे ताप आला, थंडी एवढी वाजली की मला काही सुद्धा सुधरत नव्हतं. म्हणजे अक्षरशः झोपताना 2-3 ब्लँकेटा घेऊन किंवा चादरी घेऊन झोपलं तरी थंडी जात नव्हती. स्वेटर घालून सुद्धा एवढी थंडी मला वाजली. ते पण अचानकपणे दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशीपासून मला हा त्रास सुरू झाला. पहिल्या वेळेस ज्यावेळेस मी नवीन वास्तू पारायण केलं त्यावेळेस. तर ते केल्यानंतर मग सकाळी उठावं लागायचं. पहाटे मी वाचन करायची पारायणाची. नेहमीच मी पहाटेच वाचन करते. तर पहाटे उठल्यावरती आता थंडी, ताप तर होता, सगळं काही होतं. पारायण अर्धवट सोडू शकत नव्हते. त्यामुळे आता ज्यावेळेस वाचनाला बसायची, वाचन करायची, त्यावेळेस अजून जास्त थंडी वाजून यायची आणि असं वाटायचं की मी आता इथून उठावं. आणि थंडी एवढी असायची की अक्षरशः दोन्ही गुडघे हातामध्ये बांधून अक्षरशः उभे करून मी ते वाचन पूर्ण केलं होतं. एवढी थंडी वाजायची मला वाचताना. सोबत अक्षरशः मध्ये डुलक्या लागायच्या, झोप यायची आणि अक्षरशः मधल्या म्हणजे काहीच दिसायचं नाही पुढे, असं एवढं झालं होतं मला त्या बाबतीत. आणि अचानकपणे झालं किंवा आता सर्दी, खोकला सुद्धा एवढं काही होत नाही, पण ते खूप जास्त त्रास मला त्यावेळेस झाला. पण नाही, मला जरा डुलका लागला की मी लगेच उठायची आणि परत वाचनाला सुरुवात करायची. असं करत करत मी 2 दिवस झाले, 3 दिवस असं होतच होतं माझ्यासोबत. आणि अजून एवढा त्रास व्हायचा की स्वयंपाक करताना एक पोळी लाटायची की लगेच येऊन पडायची. म्हणजे अशक्तपणा म्हणा किंवा खूप जास्त झोप येत होती कामं करताना सुद्धा. काही सुधरत नव्हती की असं का होत आहे आणि का घडतंय माझ्या बाबतीत, काही कळतच नव्हतं. त्याच्यानंतर 2-3 दिवस झाले, 4 दिवस झाले, त्याच्यानंतर हळूहळू पण मी माझं पारायण सोडलं नाही, वाचन सोडलं नाही, नियम मोडले नाही, सेवा सुद्धा मी केल्या, केंद्रात जाऊन सगळं काही केलं. पण मी माझी सेवा सोडली नाही. मी त्याच्यावर ठाम होती की मला पूर्णच करायचं आहे. मनात वाटलं की नक्कीच काही ना काहीतरी या नवीन वास्तूमध्ये काहीतरी वाईट दोष होता किंवा वाईट शक्ती होती, जी मला या पारायणापासून ती वंचित करत होती की पारायण मी करू नये म्हणून. त्यासाठी मला हा त्रास सगळा झालेला होता. आणि म्हणून सांगते, मी माझं पारायण तरी सुद्धा पूर्ण केलं आणि दत्त महाराज सुद्धा ते माझ्याकडून पारायण पूर्ण करून घेतलं. आणि अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येऊ शकतात. मी एवढंच तुम्हाला सांगते आहे की फक्त घाबरायचं नाही. आणि हा कुठलाही घाबरवण्यासाठी व्हिडिओ नाही आहे. फक्त एवढंच सांगते की थोडेफार अशा प्रकारचे संकेत तुमच्या बाबतीत, थोडे वेगळे संकेत तुम्हाला भेटू शकतात, पण घाबरायचं नाही. आपलं पारायण पूर्ण करायचं आहे, अर्धवट सोडायचं नाही. विश्वास ठेवून आपलं पारायण पूर्ण करावं. फक्त एवढंच सांगते आहे. आणि काही ना काही त्रास होणार पण नाही. कारण की कसं असतं, त्यांचे वास्तू पवित्र असेल, त्यांनी याच्या आधी भरभरून सेवा केल्या असेल किंवा काही असेल. आता ज्यावेळेस मला पहिल्यांदा तो त्रास झाला, ज्यावेळेस मी पहिल्यांदा या नवीन वास्तूमध्ये पारायण केलं, त्यावेळेस मला त्रास झाला. त्याच्यानंतर मला एकदा सुद्धाही त्रास झालेला नाही. सप्ताहातल्या 7ही दिवस मला त्रास झाले नाही. उलट मी वेळेच्या आधी उठून तयार असायची, पारायण करायची, सगळं काही नियम पाळले, काही त्रास झाला नाही, कुठल्याच खाण्यापिण्याचा नाही की कुठलाच नाही. ही शक्ती असते तुमच्या त्या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची. आणि म्हणून सांगते की तुम्ही सामूहिक पद्धतीने सेवा करा, जेणेकरून तुमचे प्रारब्धाचे भोग, जन्म म्हणतात ना की पाप ताप, जे काही तुमची आहेत प्रारब्ध, जे काही सगळं काही असेल तुमचे 7 जन्माचे, ते सगळं नष्ट करण्याचं काम श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतं. आणि असंही म्हटलं जातं, ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात संकट चालू आहेत, तुम्हाला मदत करायला कुठली व्यक्ती उभी राहत नाही आहे सोबतीला, तुम्हाला कोणी मार्गदर्शक नाही आहे,
त्याच वेळेस तुम्ही फक्त स्वतः ठरवायचं की माझा या संकट काळामध्ये मी श्रीकृष्ण ग्रंथाचं वाचन करणार आहे, पारायण करणार आहे. बघा तुम्हाला आपोआप मार्ग सापडतील आणि तुमचे संकट दूर होतील. कोणाची सुद्धा मदत घ्यायची गरज पडणार नाही. असे पण खूप असतं, कारण की संकट काळामध्ये आपले स्वतःचे नातेवाईक सुद्धा आपल्या जवळ नसतात. म्हणून सांगते की अशा वेळेस फक्त दत्त महाराज, स्वामी महाराज असतात. सरळ पारायण करायचं गुरुचरित्र ग्रंथाचं, सगळं काही नीट होतं. एवढं म्हणजे अनुभूती त्या ग्रंथामध्ये आहे म्हणून सांगते आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते आहे की जरी घरामध्ये वादविवाद काही झाला पारायण काळामध्ये, पण आपलं मन शांत ठेवायचं आहे, शब्दावर आपल्याला ताबा ठेवायचा आहे. आपली शब्द बिघडू द्यायची नाही आहेत, कोणाबद्दल मनात वाईट विचार येऊ द्यायचे नाही आहेत. हे नक्कीच नियम पाळायचे आहेत. आणि परत परत मी एकच सांगते आहे की बा आपलं वाचन अर्धवट सोडायचं नाही. आणि अजून एक कमेंट आली होती की बा ताई मला गावाला जायचं आहे, काही कार्यक्रम आहे, तर मी एकच सांगते आहे, संकल्पयुक्त हे पारण आहे. तुम्हाला गावची वेस ओलांडून जाता येत नाही. हा, तुम्हाला ठीक आहे, सकाळी तुम्ही वाचन केलं, दिवसभर तुम्ही जाऊन आले, जवळपास गाव आहे तिथे जाऊन तुम्ही कार्यक्रम काय अटेंड करून आले आणि संध्याकाळी परत घरी आले तर चालेल, काही हरकत नाही. पण मुक्काम करण्याजोगतं तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाही आहे, कारण की तुम्ही संकल्पयुक्त पारण आहे आणि ते 7 दिवसातच समाप्त झालं पाहिजे. हा नियमच आहे म्हणून सांगते आहे. आणि हो, जर काही संकेत आले तर आपल्याला फक्त दत्त महाराजांना विनंती करायची आहे की दत्त महाराज प्लीज. आणि अजून एक गोष्ट, जर महिलांना मासिक धर्म या काळात आला, आता तुम्ही पारायण सुरू करताल, पण समजा समोरचा मासिक धर्म लवकर आला, मासिक धर्म झाला आहे तरी आला, तरी सुद्धा काही घाबरायचं नाही. फक्त समजायचं की बा कुठेतरी आपले प्रारब्धाचे भोग आपल्याला अडथळे आणत आहेत, कुठेतरी काही म्हणजे वाईट शक्ती आहे जी आपल्याला मध्ये मध्ये अडथळे आणते आहे असं समजायचं. आणि परत एकदा नंतर प्रयत्न करायचा, सप्ताहकाळ झाले की पुढे अजून एकदा प्रयत्न करावा आणि परत एकदा पारायणाची सुरुवात करावी. फक्त आपलं काम आहे प्रयत्न करणं. बाकी दत्त महाराज, स्वामी महाराज बघणार आणि ते आपल्याला योग्य ते वेळेमध्ये सगळं काही आपल्याकडून करून घेणार. त्यामुळे घाबरून जायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.